बरं, दहाव्याचं भाषण म्हणजे प्युअर खोटं भाषण. हो, कसाही मरू चांगलाच म्हणायची पाळी ती ना. तो येडा सोडून मिळाला तरी आपण म्हणायचं त्यांचे आमचे जवळचे संबंध होते. आता काय करता काय. त्याला एकदा सोसायटीचा चेअरमन केलं ते त्यानं 300 वर एकला तरी आपण त्यांनी म्हणायचं गावाच्या विकासात त्यांचा फार वाटा आहे. आता काय करता. त्याच्यापर्यंत त्याला उचलून आपटलं तरी आपण म्हणायचं त्यांनी कुटुंबाची घडी अतिशय. बरे, दहाव्याला भाषण करणारी माणसं काय टाळ्यावर नाही राहते. ते माईकवर बोलणार राहतं भांबेल आणि भाषण करणाऱ्याला सूत्रानं एक नेटकं चालू होतं. त्याला माहित नव्हतं गडी मेलाय का बाई मेली का काय केलं. त्या बाईच्या नवऱ्याचं नाव होतं बाबूराव आणि त्याची मिलती बायको. पण ती एकाला मोठ्याला बोकांडी घ्यायचं. ते माईकवरचं लगेच म्हणलं ते श्रद्धांजली वाहतील. ते रस्त्यानंच होती. घाई झाली. ते आले. ते बाबूराव चमन करून बसलो होतो पुढं. याने तपासच नाही केला कोण गेले. हा आला म्हणला बाबूराव जाऊन 10 दिवस झाले. आणि बाबूरावासारखा माणूस गावात होणार नाही. बाबूराव त्याच्याकच पाहत होता. बाबूराव म्हणला आता माया बायकोचा दावा आहे म्हणून सोडलं तुला, नाही तर उचलून आपडलं असतं. मी बायको पाहिली दुसरी, तू म्हणतो बाबूराव जाऊन 10 दिवस झाले.